जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाटीईटी 2026 परीक्षेचा फॉर्म स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे पाहायचा त्याचा डेमो बघणार आहोत। त्यामुळे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, कोणतं माध्यम निवडायचं, प्रथम भाषा कोणती, द्वितीय भाषा कोणती घ्यायची आहे, त्याचं जे कन्फ्युजन आहे, एक्झॅक्टली फॉर्म कोणत्या नावाने भरायचा आहे, नावामध्ये बदल असेल तर नेमकं काय करायचं आहे, आम्ही जर का कार्यरत शिक्षक असाल तर आम्ही कोणत्या पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, काही उमेदवार अपीयर असतील डीएडला, बीएडला किंवा ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला त्यांना फॉर्म भरता येतो का वगैरे वगैरे सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळून जाणार आहे। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि तुम्ही अभ्यास करत आहात टीईटीचा, तुमच्या या अभ्यासाला जोड म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहोत मी गुरुजी नावाची टीईटी बॅच 2.0। ही बॅच येत्या 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे। यामध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेल्या सगळ्या विषयांचे जे लेक्चर आहे डेली लाईव्ह स्वरूपामध्ये घेतले जाणार आहे। लाईव्ह लेक्चर मिस झालं रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असणार आहे। पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, अनलिमिटेड व्ह्यूज, व्हिडिओ डाउनलोड करून पाहण्याची सुविधा, असे कंप्लीट पॅकेज आहे। याच्यासोबतच 2013 ते 2025 च्या सगळ्या प्रश्नपत्रिका मोफत जे आहे व्हिडिओ एक्सप्लेनेशनच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे। टेस्ट सिरीज मिळणार आहे आणि विशेष म्हणजे स्पेशल गिफ्ट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे, सीटीईटीची रेकॉर्डेड बॅच, कंप्लीट बॅच फ्री मध्ये मिळेल। या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला करावं लागणार आहे एक काम, ते म्हणजे प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे। चला आता आपण जाऊया डेमोकडे। बघा डेमोसाठी आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे। तर फॉर्म भरत असताना सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जाणार आहोत। ऑफिशियल वेबसाईटला गेल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी जे आहे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत, ठीक आहे, हे त्यांचं इंटरफेस आहे। यामध्ये आपल्याला पहिला जो काही पॉइंट आहे उमेदवाराचं नवीन लॉग इन, या उमेदवाराच्या नवीन लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे काही गोष्टी मित्रांनो आपल्याला बारकाईनं समजून घ्यायच्या आहेत। इथे आपल्याला एक युजर नेम टाकायचा आहे, स्वतःचं नाव टाकायचं आहे, स्वतःचं नाव टाका, आडनाव टाका। इथे एक स्वतः पासवर्ड क्रिएट करा, कोणताही पासवर्ड क्रिएट करा। इथे जे पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला आहे सेम पासवर्ड याही ठिकाणी पुटअप करा। तिथे टाकल्याच्या नंतर उमेदवाराचं जे नाव आहे ते उमेदवाराचं नाव बघा, आता लक्षात घ्या इथे सर्वात मोठी कॉन्ट्रोवर्सी होते आहे, एसएससीच्या प्रमाणपत्रावर जे तुमचं नाव आहे तेच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। बाकी तुमचं नाव बदललेलं असेल, काही असेल, त्याला काहीही व्हॅल्यू नाहीये। तुम्हाला फॉर्म मित्रांनो या ठिकाणी भरायचा आहे 10वीच्या प्रमाणपत्रावर। मग यामध्ये पहिलं नाव असेल तर नावच घ्यायचं आहे तुम्हाला। आता इथे देखील एक कन्फ्युजन होतं, बऱ्याच जणांना असं आहे ज्यांची थोडीशी जुनी 10वी आहे का सर्वांचं सरनेम पहिल्यांदा आहे, तर आपल्याला सरनेम नाही टाकायचं, इथे फर्स्ट नेम, मिडल नेम, सरनेम अशा प्रकारे टाकायचं। कारण इथे लास्ट नेम नाही विचारलंय, सरनेम विचारलंय, त्या पद्धतीने टाका। इथे आपला मोबाईल नंबर हा आत्ताचा टाका, ज्याच्यावरती ओटीपी येईल। ईमेल देखील अतिशय जास्त महत्वाचा आहे, ईमेल असा टाका जो की रनिंग मध्ये चालू आहे। ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करा आणि ओटीपी पाठवा किंवा सेंड ओटीपी याच्यावरती क्लिक करा। त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जे आहे या ठिकाणी एक मेसेज येऊन जाणार आहे। लक्षात घ्या एक मेसेज येईल की तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे। तुमच्या जीमेल आयडी वर येणार आहे, तुमच्या मोबाईल नंबरवरही हे येणार आहे। त्या ठिकाणी तुमचं हे युजर नेम आणि तुमचा हा पासवर्ड त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे पहिल्यांदा बघा आपण ना उमेदवाराचं नवीन लॉग इन याच्यावरती क्लिक केलं होतं। आता एकदा पासवर्ड आला ना, एकदा आपलं रजिस्ट्रेशन झालं की दुसऱ्यांदा आपल्याला उमेदवाराचे लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही विंडो येते, इथे युजर नेम टाकायचा, इथे पासवर्ड टाकायचा आणि इथे लॉग इन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। मग आपलं जे आहे लॉग इन होऊन जाणार आहे। आता लॉग इन झालं की अशा प्रकारची माहिती आपल्या समोर विचारलेली आहे। आता बघा हे आहे मुखपृष्ठ, यामध्ये अर्जावरील माहिती भरा, परीक्षा फी भरा, अर्ज डाउनलोड करा, आक्षेप नोंदवा, अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला दिसतील। यापैकी आपल्याला जायचं आहे आपल्या पहिल्या मेनूवरती, अर्जावरील माहिती भरा, याच्यावरती आपल्याला करायचं आहे क्लिक। त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर हे थोडंसं झूम करतो तुम्हाला है ना, म्हणजे व्हिडिओमध्ये कदाचित थोडंसं ब्लर दिसू शकतं, तरी देखील मी वाचून दाखवतो जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही। बघा इथे आपल्याला अर्जदाराचे नाव, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एसएससीच्या अनुषंगाने, इथे परत एकदा जे आहे आपल्याला 10वी प्रमाणे नाव, इथे वडिलांचं नाव, इथे जे आहे आडनाव ते आपल्याला टाकायचंय। बघा इथे आडनाव ना जाधव त्यांनी टाकूनही दाखवलेलं आहे, तसंच टाकायचं आपल्याला। इथे आपल्याला उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेवरील नाव जसेच्या तसे लिहायचे, परत एकदा जे आहे तेच टाकायचं, ठीक आहे। या ठिकाणी आपलं नाव टाकायचं, इथे आईचं नाव टाकायचं। आता आईचं नाव 10वीच्या प्रमाणपत्रावर जे आहे तेच टाकून द्या, काही प्रॉब्लेम नाहीये। त्यानंतर नावात बदल आहे का, ज्यांच्या नावात बदल नाहीये त्यांनी नो करायचं, याच्यावर क्लिक करा, नो करा। ज्यांच्या नावात बदल असेल
त्यांनी या ठिकाणी येस करा. उदाहरणार्थ ज्या लग्न झालेल्या महिला आहेत त्यांनी नावात बदल झाला का येस करा. येस केल्यानंतर जे आहे तुम्हाला बाकीच्या गोष्टी विचारल्या जातात की त्याचं कारण काय आहे, मग नवीन नाव काय आहे, मग त्याचं कारण तुमचं लग्न असू शकेल, नावात बदल असेल किंवा धर्मांतरण असेल, बऱ्याच गोष्टी असू शकतात. जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं. त्यानंतर इथे ईमेल, मोबाईल नंबर, तुमची जन्मतारीख देखील 10वीच्या प्रमाणपत्रावरती जे आहे ती टाकायची. इथे आधार नंबर, जर आधार नंबर नसेल तर आधार एनरोलमेंट, इथं लिंग आणि त्यानंतर जे आहे उमेदवाराचा जात संवर्ग या ठिकाणी निवडायचा आहे. जे काही तुमचं जात असेल त्या जातीचा संवर्ग तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी निवडायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जातीचा संवर्ग निवडल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी जातीच्या संवर्गामध्ये त्याचं जे सर्टिफिकेट नंबर आहे आणि त्याचा इश्यू झाल्याचा डेट आहे, या दोन गोष्टी विचारतात. तुम्हाला एनसीएल मागत नाही, नॉन क्रिमिनल मागत नाही, विचारत नाही. त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी वैयक्तिक माहिती आहे ती संपली आहे. आता जे आहे तुमच्याशी संपर्क करण्यासाठी तुमची माहिती विचारलेली आहे. इथे तुमचा सर्वे नंबर, इथे बाकीचं तुमचं गल्ली नंबर वगैरे, तुमचा जिल्हा, गाव, जिल्हा, या ठिकाणी तालुका किंवा इतर ज्या गोष्टी आहे, राज्य, पिनकोड वगैरे, या सगळ्या गोष्टी टाकायच्या. हे सांगायची गरज आहे का नाही, आपला स्वतःचा पत्ता टाकायचा आणि इथे ज्या हे सेव्ह अँड नेक्स्ट करून द्यायचं. त्या ठिकाणी वैयक्तिक माहिती टाकल्याच्या नंतर महत्वाचा मुद्दा येतो बघा या ठिकाणचा 3 नंबरचा, आपली शैक्षणिक माहिती. आता शैक्षणिक माहितीमध्ये त्या ठिकाणी पहिल्यांदा 10वीची भरायची. 10वी मध्ये प्रमाणपत्र क्रमांक, 10वीचा बैठक क्रमांक, बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव, उत्तीर्ण कधी झालात, मिळालेले मार्क आणि किती पैकी गुण आहे. त्याच पद्धतीने जर 12वी असेल, हे बघा 12वीचं ऑप्शन आहे, काही काही जणांची 12वी झालेली नसते, तर ज्यांची नाहीये त्याने असंच ठेवायचं आहे, बाय डिफॉल्ट लॉक आहे. ज्यांची 12वी झालेली आहे त्यांनी या ठिकाणी अगोदर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर ही जी विंडो आहे ती ओपन होते, मग त्याने 12वीची माहिती या ठिकाणी भरायची. त्यानंतर ज्यांची पदवी आहे, आता बघा फक्त तुमचं जर 10वी झालेली असेल तर तसंही फॉर्म भरता येतो. ज्यांची पदवी आहे त्यांनी या ठिकाणी पदवीला क्लिक करून तुमचं पदवीचं जे काही नाव आहे, म्हणजे बी आहे, बीएससी आहे, बीकॉम आहे, या पद्धतीने घ्यायचं आहे. त्याचं पदव्युत्तर पदवीचं नाव, त्याचा रिझल्ट लागला किंवा नाही लागला, रिझल्ट म्हणजे पास किंवा ॲपियर असा ऑप्शन या ठिकाणी येतो. त्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी, मिळालेले मार्क, एकूण मार्क. जर तुमचं समजा ग्रॅज्युएशन 3 वर्षाचं असेल, 3 वर्षाचे एकूण मार्क त्या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर पदव्युत्तर पदवी, पीजी असेल, तुम्हाला जर काही या ठिकाणी द्यायचं असेल पीजीची माहिती तर देऊ शकता. शक्यतो इथे पीजीची माहिती देण्याची आवश्यकता नाही, कारण हे 6वी ते 8वी पर्यंतच लागू आहे. त्यानंतर झालं बघा शैक्षणिक माहिती झालेली आहे. आता जे आहे या ठिकाणी व्यावसायिक पदविका 1ली ते 5वी साठी. आता व्यावसायिक पदविका डीएड लागणारच आहे. आता डीएडला डीएड म्हणा, डीएलएड म्हणा, डीटीएड म्हणा, एकच आहे. ठीक आहे, इथे डीएड शब्द वापरतोय. इथे डीएड नाव लिहायचं, पदविकेचे नाव लिहायचं, निकाल पास झालेले आहात किंवा ॲपियर आहात, फायनल इयरला ॲपियर आहात ते या ठिकाणी लिहायचं आहे. पदविका बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव, त्यानंतर पदविका पास झाल्याचं महिना. आता ज्यांचं समजा ॲपियर मध्ये आहे त्याने लास्ट इयरचं सांगायचं. ठीक आहे. त्यानंतर मिळालेले गुण, एकूण गुण, त्याची टक्केवारी बाय डिफॉल्ट घेतं, पर्सेंटाईल असेल तर पर्सेंटाईल घेतं आणि प्रमाणपत्राचा क्रमांक घेतं. जर समजा तुमचं डीएडच्या सोबत बीएड आहे किंवा समजा तुमचं ग्रॅज्युएशन आहे, तुम्हाला 6वी ते 8वी साठीही फॉर्म भरायचा, तर इथे टिक करा. इथे टिक केल्यानंतर तुमचं जे पदवीचं नाव आहे, पदवी ऑदर डिग्री असेल, त्याचा निकाल आहे, या सगळ्या बाबी, मग मिळालेले गुण वगैरे या सगळ्या बाबी भरायच्या आणि इथे जे आहे सर्वात खाली सेव्ह अँड नेक्स्ट अशा प्रकारचं ऑप्शन विचारलेलं आहे. त्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं. ते झाल्याच्या नंतर आपण जे आहे परीक्षा संदर्भामधली महत्वाची माहिती या ठिकाणी पाहतोय. परीक्षा संदर्भामध्ये जर आपण मित्रांनो महत्वाची माहिती या ठिकाणी पाहायची झाली तर काय विचारलंय बघा, परीक्षा केंद्राचा जिल्हा. आता तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असू द्या, तुमचं 10वी 12वी कोणत्याही जिल्ह्यामध्ये झालेली असू द्या, तुम्ही आता कुठे राहताय त्यालाही व्हॅल्यू नाहीये. तुम्हाला परीक्षा कोणत्या जिल्ह्यात द्यायची ते महत्वाचं आहे. तुम्ही महाराष्ट्रामधल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये परीक्षा देऊ शकता. तो जिल्हा निवडा, परीक्षा अप्लाय लिहा, पेपर 1, 2 किंवा दोन्हीसाठी ते लिहा, परीक्षेचे माध्यम लिहा. या ठिकाणी हे बघा परीक्षा देत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर 2 परीक्षा द्यायच्या असेल तर एकच फॉर्म भरा. 2 परीक्षांचे वेगवेगळे फॉर्म भरू नका. 2 वेगवेगळे सेंटर येऊन जातील तुमची, गोंधळच होईल. तसं नका करू. इथेच बोथ पेपर का. ठीक आहे. मग जर का 2 पेपर असेल मग त्याची जी फर्स्ट पेपर सेकंड पेपरची मेथड वगैरे ते विचारतात, ते तुम्हाला टाकायचं. परीक्षेचं माध्यम, हे बघा परीक्षेचं माध्यम तुम्हाला जे निवडायचं ते निवडा. ठीक आहे. परीक्षेचं माध्यम तुम्ही कोणतंही निवडू शकता, तुमचं एज्युकेशन कोणत्याही माध्यमातून झालेलं असू द्या. ज्यांना तुम्हाला हिंदी विषय पाहिजे असेल तर मग माध्यम हिंदी निवडा. प्रथम भाषा हिंदी येते, द्वितीय भाषा मराठी करा. ठीक आहे. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, यस. फक्त रहिवासी आहे का विचारता, डोमासाईल विचारत नाही. ठीक आहे. जर उमेदवार रहिवासी असलेल्या राज्याचे नाव जर महाराष्ट्राचं असेल तर हे बाय डिफॉल्ट नो येतं. त्यानंतर जर इथे तुम्ही इकडे जर का तुम्ही या ठिकाणी हिंदी माध्यम निवडलं तर बाय डिफॉल्ट आहे हिंदी इथे प्रथम भाषा येऊन जाते.
ठीक आहे. हिंदी प्रथम भाषा येते. इकडे जे आहे तुम्हाला ऑप्शन विचारतात. ऑप्शन मराठी एक विचारेल, एक विचारणार आहे इंग्लिश. मग तुम्ही जे आहे मराठी या ठिकाणी चूज करून द्यायची. ठीक आहे. दोन्ही पेपरला त्याच पद्धतीने होऊन जाणार आहे. त्यानंतर जे आहे तुम्हाला काही माहिती विचारलेली परीक्षेचा जिल्हा या ठिकाणी बघा विचारलेला आहे. पेपर 1 2 या ठिकाणी माध्यम या गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला जे आहे भाषा विषय विचारलेला आहे. लँग्वेज 1 2. त्यानंतर दिव्यांगत्वाची माहिती. आपण जर का दिव्यांग उमेदवार असाल तर असाल तर येस करा, नसाल तर नो करा. इथे जर का तुम्ही या ठिकाणी येस केलं तर आणखी नवीन एक विंडो या ठिकाणी ओपन होते. मग तुम्ही कोणत्या प्रकारचं दिव्यांग आहात, मग तुमचं सर्टिफिकेटवरचं जे नंबर आहे, त्याची इश्यू डेट आहे ते विचारलं जातं. लक्षात घ्या, दिव्यांगत्व जर तुमचं असेल तर 40% पेक्षा जास्त या ठिकाणी तुमचं दिव्यांगत्व असायला पाहिजे. तुमच्याकडे ऑनलाईनचं सर्टिफिकेट असायला पाहिजे, बारकोड त्याच्यावरती असायला पाहिजे, आणि किमान आजच्या तारखेपर्यंत तरी इश्यू झालेलं असलं पाहिजे. त्या सगळ्या बाबी या ठिकाणी आहे. त्यानंतर जे आहे माजी सैनिक आहात का, तुम्ही स्वतः माजी सैनिक आहात का, येस येस असेल तर येस लिहा, न असेल तर नो लिहा. आपण शहीद सैनिकांच्या पत्नी किंवा त्यांचे कुटुंबीय आहात का, असेल तर येस लिहा, नाही तर नो लिहा. हे बघा या ठिकाणी काही जणांना असं कन्फ्युजन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की आम्ही जे आहे माजी सैनिकांची पत्नी आहोत, माजी सैनिकांची मुलगी आहोत, आम्हाला आरक्षण आहे का. तुम्हाला आरक्षण नाही. शिक्षक भरतीमध्ये माजी सैनिक उमेदवार स्वतः लागतो किंवा शहीद झालेला जर का सैन्य असेल तर त्याच्या कुटुंबियांना या ठिकाणी रिझर्वेशन आहे. माजी सैनिकांच्या कुटुंबांना रिझर्वेशन शिक्षक भरतीमध्ये नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. एक GR आहे त्याच्या संदर्भामधला. ठीक आहे. या सगळ्या बाबी झाल्या. त्या झाल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे एक डिक्लेरेशन आहे. या ठिकाणी याला टिक मार्क करायचं. टिक मार्क केल्याच्या नंतर एक गोष्ट या ठिकाणी लिहून द्यायची आहे. 2018-2019 जो TETचा घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्यामध्ये माझं नाव नाही असं मी शपथपूर्वक लिहून देतो आणि त्या पद्धतीने आपल्याला माहिती भरून द्यायची आहे. ती माहिती भरून दिल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे शेवटच्या 1-2 गोष्टी आहेत. जुळा भाऊ किंवा बहीण आहे का, ट्विन्स आहेत का ते लिहायचं. त्यानंतर उमेदवार शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती. उमेदवार सध्या शिक्षक पदावर आहे का, आहे तर येस करा. मग तुम्ही कोणत्यामध्ये आहात, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आहात ते सिलेक्ट करा. त्या ठिकाणी जिल्हा परिषदला आहात तर जिल्हा परिषद करा. मग ते अनुदानित, विनाअनुदानित, म्हणजे तुमची जर माहिती कार्यरत शिक्षकाने या पद्धतीने ही विंडो भरणं आवश्यक आहे. आता हे भराच, जे वर्किंग प्रोफेशन मध्ये आहे त्यांनी ही माहिती भराच, कारण भविष्यामध्ये जर का यांच्यासाठी काही सवलत मिळाली, कमी टक्केवारी वगैरे, तर किमान फॉर्म तर तसा भरलेला असला पाहिजे ना. त्यामुळे ही माहिती नोकरदारांनी आवर्जून भरायची आहे, भरायचंच आहे. त्यानंतर जे आहे छायाचित्राचं ओळखपत्र तुमच्याकडे काय आहे, आधार आहे का, मग आधाराचा या ठिकाणी आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे. आणि इथे बघा सेव्ह अँड नेक्स्ट आहे, ते सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. आता आपण फॉर्मच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. शेवटच्या टप्प्यावरती आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो, या ठिकाणी फोटोज अपलोड करून घ्यावे लागतात. फोटो अपलोड मध्ये आपल्याला काय करावं लागेल, इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपलं छायाचित्र, त्यानंतर आपली जी सिग्नेचर आहे ती सिग्नेचर आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर ओळखीचा पुरावा, आपण जे आधार कार्ड दिलेलं आहे ना, आपण तो आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करून द्यायचा. आणि तिसरी गोष्ट जी आहे सेल्फ डिक्लेरेशनचा या ठिकाणी एक फॉर्म असतो. सेल्फ डिक्लेरेशन फक्त आपण काय करायचं, एका A4 साईजच्या पेपरवरती या ठिकाणी जो काही मजकूर दिलेला आहे, हा बघा, हा जो संपूर्ण मजकूर आहे तो मजकूर त्या ठिकाणी लिहायचा आणि ऍज इट इज त्या कागदाची त्या ठिकाणी PDF बनवून इथे अपलोड करून द्यायचा. आणि आणखीन ज्यांच्या नावामध्ये बदल आहे, ज्यांच्या नावामध्ये बदल आहे त्या उमेदवारांनी काय करायचं, एक तर गॅझेट, मॅरिज सर्टिफिकेट किंवा ऍफिडेव्हिट याची एक PDF अपलोड करायची. तिकडे जर तुम्ही येस केलं तर इथे एक एक्स्ट्रा विंडो ओपन होते, अन्यथा एक्स्ट्रा विंडो ओपन होत नाही. हे सगळं झाल्याच्या नंतर जे आहे आपल्या समोर पेमेंटचा ऑप्शन येते. हे बघा, नावात बदल असल्याचं प्रमाणपत्र, दिव्यांग उमेदवारांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र, माजी सैनिक असेल तर माजी सैनिकांसाठी त्यांचं जे सर्टिफिकेट आहे ते अपलोड करण्यासाठी विंडो येते. हे शेवटच्या पानावर येतं. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन येतं आणि एकदा पेमेंट केली, ऑनलाईन पद्धतीने करू शकता तुम्ही. ठीक आहे. ऑनलाईन पद्धतीने कार्डने पेमेंट होते. एकदा पेमेंट केली की मग जे आहे या ठिकाणी आपल्या समोर आपला जो फॉर्म आहे तो प्रिव्ह्यूच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आढळतो. बघा, इथे ही संपूर्ण जी माहिती आहे ती माहिती आपल्याला तो दाखवतो. त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला एकदा चेक करून घ्यायच्या. या फॉर्मला या ठिकाणी मित्रांनो आपण डाउनलोड करून घ्यायचं. हे सगळं शपथपत्र वगैरे या ठिकाणी दिसत आहे आणि डाउनलोड करून घ्यायचं आणि ते आपल्याकडेच या ठिकाणी राहू द्यायचं, जतन करून ठेवायचं. भविष्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस हॉल तिकीट वगैरे काढण्यासाठी लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला परत एकदाच्या लागतात. मला असं वाटतं की आपण थोडक्यामध्ये जे आहे फॉर्म कशा प्रकारे भरायचा त्याचा एक डेमो बघितलेला आहे. आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या डेमोच्या माध्यमातून मिळून गेलेली असणार आहे. आणखीन याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी माझ्या परीनं प्रत्येक छोट्या मोठ्या वस्तूंवरती, छोट्या मोठ्या प्रश्नांवरती व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करेन.
आणि मित्रांनो, आपल्याला जर का या ठिकाणी टीईटीच्या तयारीसाठी जोड हवी असेल तर गुरुजी नावाची टीईटीची बॅच या ठिकाणी मास्टर टीचर या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. याचा फायदा आपण निश्चितपणाने घ्या. तुम्ही जे आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये टीईटी नक्की पास करणार म्हणजे करणारच.